सॅलरी आली आणि 10 दिवसातच संपली, असं तुमच्यासोबत पण होतं का? तुमची सॅलरी मॅनेज करण्यासाठी हा रूल फॉलो करा. एक सिंपल रूल आहे, 10-30-30-30. हा रूल तुमची सॅलरी 50,000 असो किंवा 5 लाख असो, सगळ्यांसाठी काम करतो. पहिले 10% फक्त आणि फक्त बॅकअप फॉर लाईफ. या 10% फक्त आपण टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स आणि एक इमर्जन्सी फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं. हो, इन्व्हेस्टमेंटच. लोकांना हा खर्च वाटतो, पण ही इन्व्हेस्टमेंट आहे. तुमचे 30% फक्त इन्व्हेस्टमेंट. या 30%च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्ही शेअर्स, म्युच्युअल फंड्स, SIP याच्यावर इन्व्हेस्ट करू शकता. फक्त जी काही इन्व्हेस्टमेंट असेल तिचं रेट ऑफ रिटर्न हे इन्फ्लेशनला बीट करणारं असावं, हा महत्वाचा पॉईंट आहे. हा 30% तुमचं फ्युचर बिल्ड करतो. नेक्स्ट 30% मध्ये येतं कॉस्ट ऑफ लिव्हिंग. रेंट, ग्रोसरीज, बिल्स आणि तुमचा डेलीचा खर्च. हा सगळा खर्च आपल्याला 30% मॅनेज करायचा. शेवटचे 30% EMI. EMI हा आपला खांद्यावरचा बोज आहे. हा जास्तीत जास्त 30%पर्यंतच असावा. नवीन लोन घेण्यापूर्वी हा रेशो नक्की मॅच करा. आजच तुमचं UPI स्टेटमेंट चेक करा आणि तुमचा रेशो काय आहे कमेंटमध्ये सांगा.